आलू पालकची ही रेसिपी आहे आणि जर तुम्हाला पालकची डाळ भाजी वगैरे ह्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर अशा प्रकारची आलू पालक करून बघा आणि त्यासोबत वरण, भात, पोळी तर खूप मज्जा येते। त्यामुळे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आलू पालक करण्यासाठी पालक घेतलेली आहे। तिला छान स्वच्छ धुतलेली आहे 2 ते 3 पाण्याने आणि निवडून घेतली, नंतरच तिला कापून घ्यायची। इथे एक टिप सांगते खूप महत्त्वाची, पालेभाज्या कधीही यूज करत असताना त्याला छान पहिले स्वच्छ धुवायचं 2 ते 3 पाण्याने, नंतर पाणी निथळू द्यायचं, नंतर तिला कापून घ्यायच्या। पहिले तिला कापायच्या नाही पालेभाज्या कधी पण यूज करत असताना। ही खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची टिप आहे। तर मग इथे पालक चिरून झालेली आहे। तर इथे आता आलू पालक करण्यासाठी एक आलू घेतलेला आहे। तर आलू छान असा त्याचे छिलके काढून घ्यायचे आणि त्याचे काप करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही। तर त्याला पाण्यामध्ये टाकायचं, त्याच्यामधला टार्च निघून गेलेला पाहिजे। नंतर इथे टोमॅटो लागणार आहे आणि कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट। तर आता आपण तडका तयार करून घेऊया। इथे तडका तयार करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल गरम केलेलं आहे। नंतर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, नंतर बारीक चिरलेला किंवा थोडा ओबडधोबड असेल तरी कांदा, छान असा भरपूर असा कांदा घेतलेला आहे। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। 1 चम्मच मी इथे साधारण घेतलेली आहे। अद्रक, लसूण, जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या अशा प्रकारची ही पेस्ट केलेली आहे। हिला छान असं परतून घ्यायचं 1 मिनिटासाठी। छान असं परतून झालं की त्यामध्ये मग आपण मसाले टाकणार आहे। मसाले टाकायच्या आधी आपण यामध्ये आलू पालक, तर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहे हळद। तर मी इथे 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि तिला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर मग इथे जे आपण आलू स्वच्छ धुवून घेतलेले होते, जे कापून घेतलेले होते ते आलू टाकायचे। आलू छान असे शिजले गेले पाहिजे म्हणून ते तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे 1 ते 2 मिनिटासाठी। हे मंद आचेवर शिजवायचं, नाही तर मग सगळं जळलं जाईल। तर आलू छान शिजत आले की त्यामध्ये मग नंतर टाकून घेऊया आपण बाकीचे जिन्नस। बघू शकता मस्त असे आलू परतून झालेले आहे। तर यामध्ये आता टाकलेला आहे 1 ते 1.5 चम्मच धनिया पावडर। नंतर मग इथे तिखट टाकायचं आहे। तर तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच वगैरे, तुम्ही आपल्या स्वादानुसार इथे गरजेनुसार कमी जास्त करू शकता। याला छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं। आता आलूसुद्धा छान शिजलेले आहे, मसाला शिजलेला आहे। तर यामध्ये जे आपण बारीक चिरलेली पालक होती ती टाकून घ्यायची। त्याआधी आपण टाकून घेणार आहे टोमॅटो। तर इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे मी, त्याला छान सुद्धा बारीक कापलेला आहे। तर त्याला परतून घ्यायचं छान। टोमॅटो मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे। तर बघू शकता एकजीव झालेला आहे सगळा मसाला। आता यामध्ये आपण बारीक चिरलेले पालक जी होती ना ती टाकून घ्यायची। आता एवढी मोठी जरी पालक दिसत असली ना तरी ती छान अशी चिमल्या जाते आणि थोडीशीच भाजी होते। त्यामुळे मीठ यामध्ये खूपच प्रमाणात टाकावं लागते, नाहीतर भाजी खारट झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आधी काय करू आपण की पालक शिजू देऊ। बघू शकता पालक पूर्ण टाकून घ्यायची आणि याला छान असं मुरू द्यायचं। पालक मुरली की मग त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं स्वादानुसार, कारण की पालक कशी चिमल्या जाते, पालक, मेथी जे पण पालेभाज्या असतात तर मग त्या खूप छोट्या प्रमाणात होऊन जातात। मग आपण जास्त प्रमाणात मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मग ते खारट होऊ शकते। त्यामुळे अशा शिजल्यानंतरच यामध्ये मीठ टाका। बघू शकता कढईभर पालक होती, नंतर बघू शकता एवढीशीच झालेली आहे। तर यामध्ये शेवटी मीठ टाकायचं आणि छान अशी शिजवून घ्यायची। तर ही भाजी शिजवत असताना याच्यावर बिलकुल झाकण झाकायचं नाही। कोणत्याही पालेभाज्या शिजवत असताना हिरव्या तर याच्यावर झाकण झाकू नका। आणि बघू शकता मस्त असा कलर आहे हिरवा कंच। तर छान अशी आलू पालक जी आहे ना शिजलेली आहे। तर एक महत्त्वाचं आधीच मध्येच सांगितलेलं होतं की यामध्ये मीठ शेवटी टाका, कारण की पालक मुरल्या जाते म्हणजे बारीक चिमून जाते आणि मग मीठ आपण आधीच टाकलेलं तर भाजी खारट होतेच हमेशा। आणि नंतर मग पालेभाज्या ज्या आपण शिजवायच्या आहेत त्या झाकून अशा शिजवू नका। आणि पालेभाज्या चिरत असताना त्या आधी स्वच्छ धुवायच्या आणि नंतरच मग त्या कापायच्या, कारण की आपण बारीक चिरून घेतलं आणि नंतर धुतलं तर त्यामध्ये जे पण काही आहे ते सगळं निघून जाईल पाण्याच्या थ्रू। आता बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे। हिला तुम्ही गरमागरम पोळींसोबत खाऊ शकता।
तर नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते. आलू पालक वरण भात पोळी वगैरे असलं सगळं खूप छान टेस्टी लागते. तर व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते, टेक केअर. तर सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा तुम्ही जे आहे ना बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत टाटा बाय बाय.